गुड मॉर्निंग. कसं वाटतंय आता? बरं वाटतंय. पण मला सारखी भीती वाटते. ती आली तर? अशी कशी येईल ती? सुलेखा लॉकअप मध्ये आहे. डोंट वरी. मग मला मनातून अस्वस्थ का वाटतंय? प्रथमेश कुठे? प्रथमेशला थोडा ताप होता. राधा वहिनीलाही त्याची खूप काळजी वाटत होती, म्हणून मुन्ना बरोबर त्याला पाठवून दिलाय. घ्यायच्या आहे. शुभ्रा, बरी आहेस ना ग? बरी आहे आता. तुम्ही कसे आहात आजोबा? कालच्या प्रकारानंतर काही त्रास नाही ना झाला? मुळात तुम्ही उठलातच का? श्रीराम श्रीराम, मला काहीही झालेलं नाहीये. पूर्वी दिनूला वाचवायला पार्वती वहिनी आली होती. आता सुद्धा तुझ्या रूपात तीच आहे. मग मला काय होणार? पण यावेळी तुला काही झालं असतं तर मात्र शुभ्राताई, कसं वाटतंय आता तुम्हाला? बरी आहे मी. मालक, तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला डॉक्टरांनी उठू नको म्हणून सांगितलं होतं ना? चला बघू. अरे, डॉक्टर लोकांचं काम औषध आणि उपदेशांचे डोस पाजणं हेच असतं. त्यांना काय माहित माझी संजीवनी ही आहे. माझ्या पार्वती वहिनीला मी पाहिलं आणि माझा आजार कुठल्या कुठे पळाला. बरं मालक, मी सकाळची कामं आटपली की जरा बाहेर जाऊन येणार आहे. मला यायला संध्याकाळ होईल. कुठे जाणार आहात एवढे विष्णुपंत? जीवदानीला जाऊन येणार आहे. म्हणजे विरारलाच ना इथे? मग अख्खा दिवस कशाला लागणार आहे तुला? आणि हवं तर मी सोडीन ना गाडीने तुला स्टेशन पर्यंत. नाहीतर एक स्पेशल रिक्षा कर डायरेक्ट पायथ्यापर्यंत. नाही, नको. मी चालत जाणार आहे. विरार पर्यंत चालत का? मी नवस बोललो होतो देवीला. फार जागृत देवी आहे ती. मी तिला सांगितलं, आमच्या घरावरचं हे संकट टळलं तर मी चालत येईन तुझ्या पायावर डोकं ठेवायला. अरे पण विष्णू. नाही मालक, आता मला अडवू नका. या बाबतीत मी कुणाचंच ऐकणार नाही, अगदी तुमचं सुद्धा. ठीक आहे, नाही अडवणार तुला. पण लवकर परत ये. हो, येतो. पण मी येईपर्यंत तुम्ही कुणीही मुंबईला जाऊ नका. आम्ही कुठेही जाणार नाही आहोत. उलट घरचे सगळे इथे येत आहेत संध्याकाळी. काय सांगतोस? म्हणजे वाड्यावर पुन्हा सोहळा साजरा होणार? मालक, आता चालत काय, धावतच जातो. येतो. ये ये. श्रीराम श्रीराम. खरंच किती दिवसांनी सगळे शास्त्री एकत्र येत आहेत ना. काय झालं? लागत नाहीये. लागत नाहीये म्हणजे काय? म्हणजे रेंज नाही. रेंज नाहीये म्हणजे काय? हा?
परत पूर्वीसारखा वागायला लागला की काय तो? रात्रभर घरी आलेला नाहीये. कुठे गेलाय कुठे? तुला माहितीये? हं? सांगून गेलाय तुला? सांगून गेलाय तुला? कुठे गेलाय परमेश्वर? मित्रांबरोबर अलिबागला गेलाय. कोण मित्र? बालवाडीतले की शिशु वर्गातले? मित्रांबरोबर. आणि तो सांगतो आणि तू ऐकतोस. आणि हे त्यानंच तुला सांगितलं की तुझं तूच ठरवलंस आणि मला सांगतोयस? होय साहेब, तसं मला म्हणाला तो. काय? नाही, मला नाही वाटत. मुद्दाम फोन बंद करून ठेवलाय त्याने. साहेब, पावसाळ्याचे दिवस आहे, काही ठिकाणी खरंच रेंज नसते. अशा ठिकाणी जावंच का म्हणतो मी माणसाने? ठीक आहे, मी प्रयत्न करतो. लागला की तुम्हाला सांगतो. काहीतरी घोळ आहे. आज आयुष्यात पहिल्यांदा परमेश्वर माझ्याशी खोटं बोलतोय. काहीतरी घोळ आहे. प्रिया, तू वाड्यावर जाताना मला बोलली का नाहीस? मी पण आलो असतो ना. अरे तुझ्या मेहता साहेबांबरोबर मीटिंग होती आणि मी संध्याकाळी तुला भेटणार होते, पण प्रथमेश आला आणि त्याने वाड्यावर जाण्याचा हट्टच धरला. मग त्याला घेऊन मला वसईला जावंच लागलं. आणि तेव्हा कल्पनाही नव्हती की त्या एका रात्रीत एवढं सगळं घडणार आहे. ऑल्स वेल दॅट एंड्स वेल. हो ना. आता सुलेखाला पोलिसांनी पकडले. ती लॉकअपमध्ये. मनावरचं खूप मोठं टेन्शन दूर झालंय. खूप मोकळं हलकं वाटतंय. आय कॅन अंडरस्टँड. प्रिया, खूप झगडलीस तू, खूप सहन केलंस, पण आता सगळं संपलंय. आता नवी सुरुवात करायची. नवी सुरुवात? कसली? आपल्या आयुष्याची. प्रिया, मी बेंगलोरला होतो त्यावेळी रिकाम्या क्षणी खूप आठवण यायची. तुमच्या घराची, घरातल्या माणसांची आणि तुझी. प्रिया, मला काही कबूल करायचंय जे मला बंगलोरला गेल्यानंतर जाणवलं. एखाद्या माणसापासून आपण दूर गेलो ना की मग त्याची कमतरता जाणवायला लागते. आणि लक्षात येतं की आपल्याला कोणाची तरी खूप ओढ आहे. आपल्या आठवणीत त्या व्यक्तीचा वाटा खूप मोठा आहे हे कळायला लागतं. आणि हेही कळायला लागतं की आपण त्या माणसाला सोडू नाही शकत आणि त्याच्या आठवणींनाही नाही सोडू शकत. या एकटेपणा फक्त तू नाही अनुभवलायस. प्रिया,
आयुष्यातली एखादी महत्वाची व्यक्ती आपल्याला सोडून गेल्यानंतर काय वाटतं हे मीही अनुभवलंय तुझ्या आधी. प्रिया, आपला हा एकटेपणा आपण दोघं एकमेकांचे कायमचे सोबती होऊन दूर करूया. प्रिया, माझ्याशी लग्न करशील? स्वप्नील, तू काहीतरी कॉम्पेन्सेट करण्याचा प्रयत्न करतोयस. असं नको करूस प्लीज. प्रिया, मी कुठल्याही प्रकारची तडजोड करत नाहीये. तू माझी खूप जवळची मैत्रीण आहेस आणि कायम राहशील. हो म्हणालीस तरी आणि नाही म्हणालीस तरी. पण जर तू हो म्हणालीस तर जीवाभावाची मैत्रीण आयुष्याची जोडीदार म्हणून मला मिळेल, जे फार थोड्या लोकांना मिळतं. प्रिया, मी हे खानविलकर काकांनाही सांगितलंय. त्यांना खूप आनंद झाला. प्रिया, तुझं उत्तर काय आहे? सांग ना प्रिया. मला काहीच बोलायचं नाही. प्रिया, काही बोलायची गरज आहे का? ए बया, चल उठ लवकर. चल उठ. साहेबांना तुझं स्टेटमेंट घ्यायचंय. चल उठ लवकर. चल उठ. साहेब, ओ साहेब, साहेब, ही बया उठली बघा. ओ साहेब. काय होते आता? डॉक्टरला बोलवावं लागेल का? अजिबात नाही. तुम्हाला माहिती नाही, लई चॅप्टर पोरगी येते. मी DCP साहेबांना रिपोर्ट करतो. या बाईला इथं ठेवणं डोक्याचंच आहे. लक्ष ठेवा, अर्ध्या पाऊण तासात येतो मी. शुभ्रा, काय ग, काही होतंय तुला? मला खूप भीती वाटते आदिनाथ. ती शांत बसणाऱ्यांपैकी नाहीये. ती नक्कीच काहीतरी करत असणार.
शुभ्रा, हे तुझ्या मनाने घेतलंयस. नाही, मला उगाच असं अस्वस्थ वाटणार नाही. ती इथे आली तर मी ठार मारीन तिला. Yes, I will kill her. जर कायदा तिला शिक्षा करू शकत नसेल तर ते काम मी करीन. मी असेपर्यंत तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही शुभ्रा. डोंट वरी. हाँ बोला. हाँ काय सुलेखा पळाली.